देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी उपयुक्त असलेले युद्ध सामग्री, लष्कराचे तोफगोळे असेल, दारुगोळा असेल, रॉकेट असतील, मिसाईल्स असतील, हे सर्व या कारखान्यामध्ये तयार होणार आहे। 200 एकर परिसर हा पूर्णपणे व्यापलेला आहे। 200 एकरच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी महत्त्वाचे असलेले संरक्षण सामग्री या ठिकाणी बनण्यात येणार आहे। 4 मोठमोठाले शेड या ठिकाणी उभारण्यात येणार असून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत निब्बे ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जातोय। देशाच्या लष्कर क्षेत्राला एक भरभक्कम करण्यासाठी जे यंत्रणा हवी असती ती यंत्रणा प्रथमतः अहिल्यानगरमधून उत्पादित होणार आहे। नमस्कार, मी प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शिर्डी म्हटलं की एक धार्मिक स्थळ, त्याची पूर्ण देशभर नाही जगभरात प्रसिद्धी आहे। मात्र आता हेच शिर्डी जे धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जात होतं, आता मात्र याची एक नवी ओळख ही देशासह राज्यासह जगभरात निर्माण होणार आहे। कारण देशाच्या लष्करासाठी उपयुक्त असलेलं साधन सामग्री, युद्ध सामग्री हे आता प्रथमतःच शिर्डी येथे बनवण्यात येणार आहे। शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टरचा एक मोठा खाजगी कारखाना हा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। या माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की या ठिकाणी तो पूर्णपणे कारखाना सुरू होत आहे। या ठिकाणी देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी उपयुक्त असलेले युद्ध सामग्री, लष्कराचे तोफगोळे असेल, दारुगोळा असेल, रॉकेट असतील, मिसाईल्स असतील, हे सर्व या कारखान्यामध्ये तयार होणार आहे। या कारखान्याचं सध्या कामकाज सुरू असून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये येत्या 23 मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे असतील, माजी खासदार सुजय विखे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारखान्याचं सध्या कामकाज सुरू आहे। आपण बघितलं शिर्डी आता देशाच्या संरक्षण उद्योगाचे नवे शक्ती केंद्र हे बनत आहे। निंबे इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या भव्य डिफेन्स हबचे उद्घाटन आता राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आता बघितलं आपण तर शिर्डी हे एक डिफेन्स हब बनताना दिसतंय। आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे 200 एकर परिसर हा पूर्णपणे व्यापलेला आहे। 200 एकरच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी महत्त्वाचे असलेले संरक्षण सामग्री या ठिकाणी बनण्यात येणार आहे। या ठिकाणी पूर्णपणे 200 एकरच्या प्रकल्पामध्ये 4 मोठमोठाले शेड या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। इथं दिवस रात्र सध्या कामकाज सुरू असून या पूर्ण हा प्रकल्प तयार झाल्यानंतर मोठा रोजगार या ठिकाणी या स्थानिकांना तसंच देशभरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे। देशाच्या रोजगाराच्या माध्यमातून कुठेतरी मेक इन इंडियाच्या माध्यमातून बघितलं आपण तर हा कारखाना तयार होत आहे। आपण या ठिकाणी काय काय नेमकं तयार होणार आहे हे पूर्ण याची माहिती जाणून घेणार आहोत। आपण या कारखान्यामध्ये जाणार आहोत। या कारखान्यामध्ये नेमकं काय कामकाज चालू असणार आहे ते आपण पाहूयात आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते महत्त्वाचे संरक्षण यंत्रणेतील सामग्री असतील तिची बनणार आहे त्याची आपण आढावा घेऊया। चला तर मग या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो प्रकल्प सुरू आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये हा पूर्णपणे 200 एकरवरती हा पसरलेला आहे। या ठिकाणी संरक्षण प्रकल्प विकसित अंतर्गत यामध्ये आपण बघितलं तर रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याचे रॉकेटचे सुटे भाग, तसेच स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणाच्या चाचणी सुविधा विकसित केलेल्या आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही प्रस्तावित असून त्यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक ही पूर्ण झाली आहे। या ठिकाणी विविध छोटे मोठे कामं हे सुरू आहेत। 4 मोठमोठाले शेड या ठिकाणी उभारण्यात येणार असून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत निब्बे ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जातोय। खरं तर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावरती संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग हा उभा राहत असून शिर्डीतील सावळी विहीर या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये हा कारखाना उभारण्यात येतोय। यामध्ये बघितलं आपण या प्रकल्पाअंतर्गत तब्बल 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे। प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असणार आहे। यामुळे हा कारखाना किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला आला असेल। खाजगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वात मोठी क्षमता मानली जाते। खरं तर देशासाठी हा अभिमानाची गोष्ट आहे आणि पूर्ण अहिल्यानगरकरांसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे। संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल हा स्वदेशी आहे। हा प्रकल्प अवघ्या वर्षभरात उभारण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया व मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांना बळ देणारा हा खरा तर महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। शिर्डी येथे तयार होणाऱ्या या तोफगोळ्यांमध्ये स्फोटकं भरण्याचे महत्त्वाचे काम हे अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केले जाणार आहे।
सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 4 ते 5 हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार हा उपलब्ध होणार आहे. खरं तर नगरकरांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हा सर्वात मोठा डिफेन्सचा कारखाना हा अहिल्यानगरमध्ये सुरू होतो. या माध्यमातून खऱ्या अर्थाने रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील, तसेच भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या खरं माध्यमातून हा प्रकल्प सुरू होत आहे. त्यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू होत आहे. आपण बघितलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा माजी खासदार सुजय विखे पाटील असतील, यांनी या पूर्ण कामकाजावरती लक्ष ठेवलेलं आहे. हा कारखाना व्यवस्थित सुरू झाला पाहिजे, तसे या ठिकाणी कुठलीही कामाला अडचण नाही आली पाहिजे, यासाठी दोघेही लक्ष ठेवून आहे. देशाच्या लष्कर क्षेत्राला एक भरभक्कम करण्यासाठी जे यंत्रणा हवी असती, ती यंत्रणा प्रथमतः अहिल्यानगरमधून उत्पादित होणार आहे. देशाच्या संरक्षणाची खऱ्या अर्थाने जबाबदारी देखील आता अहिल्यानगरकरांच्या या कारखान्यामध्ये असणार आहे. येत्या 23 मे रोजी या कारखान्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी संरक्षण यंत्रणेसाठी लागणारे सर्व सामग्री असेल या ठिकाणी उत्पादित होणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.